नमस्कार मित्रांनो, आज आपण छोटीशी रूम टूर घेणार आहोत। हे एक बिझनेस हॉटेल आहे आणि तुम्ही मध्ये बघत असाल तर साईडने पूर्ण रूम्स आहेत आणि मध्ये वॉटर बॉडी बनवलेली आहे जिथे पाणी खेळत असतं, पाणी फ्लो करत असतं आणि रात्रीच्या वेळेस पाणी फ्लो करणं हे बंद केलं जातं आणि मॉर्निंग 9 to 9 मे बी हे फ्लो करण्यासाठी टायमिंग सेट केलेले असतात। त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतं झाडं पण आहे आणि हे फेसिंग जे रूम आहेत ते मे बी वॉटर बॉडी फेसिंग रूम्स असतील आणि त्या बाजूचे जे रूम्स आहेत ते सिटी फेसिंग रूम्स असतील। तर अशा प्रकारच्या मोठ्या एरियामध्ये असलेल्या वॉटर बॉडीना मेंटेन करणे हे खूप मोठं क्रुशियल टास्क असतं। पाणी वाहत असल्या कारणाने पाण्याच्या खाली अल्गी जमण्याचं प्रमाणही असू शकतं, पण ते प्राणी आपल्याला एक पिरियॉडिक क्लिनिंग किंवा स्प्रिंग क्लिनिंग आपल्या स्केड्यूलमध्ये आपल्याला ठेवावं लागेल। मे बी वन्स इन अ वीक हे पाणी पूर्ण ड्रेन आउट करून इंजिनिअरिंगच्या मदतीने पूर्ण खालच्या ज्या टाईल्स आहेत त्या आपल्याला मशीनने स्क्रब करून व्यवस्थित क्लीन करून पुन्हा पाणी चालू करण्याचा टास्क हा हाऊसकीपिंगचा असतो। हे अशा प्रकारच्या ओपन एरियामध्ये ज्या वॉटर बॉडी असतात तिथे एक प्रॉब्लेम असतो की खूप सारे बर्ड्स येतात आणि पाणी प्यायला ते तिथे बसतात, तर त्यांनाही आपल्याला हटवायचं असतं आणि त्यांची पिजन शीट पण आत पडलेली असते। ते सगळं काम हे असतं ते हाऊसकीपिंगचं असतं। तर त्याच्यासाठी एक डेडिकेटेड पब्लिक एरिया अटेंडंट तुम्हाला लागेल आणि त्याचं पूर्ण स्केड्यूल तुम्हाला ठरवून द्यावं लागेल। इंजिनिअरिंगची तुम्हाला त्यात मदत घ्यावी लागेल की टायमिंग पाण्याचे काय असणार, पाणी फ्लो करण्याचे टायमिंग्स किती असणार, क्लिनिंगचा दिवस कोणता आहे, त्याप्रमाणे इंजिनिअरिंगच्या मदतीने पाणी पूर्णपणे थांबवून ते तुम्हाला क्लीन करायचं असेल। पिजन आणि कबूतर ह्या पक्ष्यांचा उपद्रव टाळण्यासाठी तुम्ही बिल्डिंगमध्ये किंवा हॉटेल्समध्ये बघत असाल की पिजन स्पाइक्स वापरले जातात। जे काटेरी जाळ्या असलेली एक पट्टी असते ती वापरली जाते, त्यामुळे पिजन सुरुवातीच्या काही काळात खूप कमी प्रमाणात येतात कारण की त्यांना बसायला लँडिंगला एक स्पेस असते ते त्यांना मिळत नाही, म्हणून ते लँडिंग होत नाही, म्हणून ते तिथे येत नाहीत। अशा प्रकारे हे असतं। हा नाईट व्ह्यू आहे, सेम हॉटेलचा आहे, तर तुम्ही बघू शकता नाईट व्ह्यू आहे आणि या हॉटेलमध्ये टर्न डाऊन सर्व्हिस प्रोव्हाइड केली जाते, म्हणून तुम्ही बघत असाल की कर्टन मोस्ट ऑफ द रूम्सचे हे बंद आहेत। जिथे जिथे हॉटेल रूम्समध्ये गेस्ट आहेत त्यांनी लाईट ऑन करून ते त्यांचे कर्टन ओपन केलेले आहेत। टर्नडाऊन सर्व्हिस हे प्रत्येक हॉटेल प्रोव्हाइड करत नाही। नॉर्मली लक्झरी हॉटेल्स ब्रँड जे असतात ते टर्नडाऊन सर्व्हिस प्रोव्हाइड करतात। त्याच्यामध्ये हाऊसकीपिंगचे रूम अटेंडंटला काही रूम दिले जातात, ते आपल्या रूम्सच्या एका पटोट्यात टर्नडाऊन सर्व्हिस देत जातात। टर्नडाऊन सर्व्हिस देताना कर्टन बंद करावे लागतात, काही ठराविक लाईटच ऑन करावी लागते, एक नाईट लॅम्प ऑन करावा लागतो, एक बेडसाईड टेबल लॅम्प ऑन करावा लागतो आणि एक एंट्रन्सला एक लाईट ऑन करावी लागते। तशा सेटिंग्स करून ठेवाव्या लागतात आणि टर्नडाऊन एक फोल्ड करावा लागतो। मॅट्रेस कवर जर असेल किंवा बेड थ्रो असेल किंवा बेड कवर असेल ते काढून फोल्ड करून तुम्हाला वॉर्डरोबमध्ये ठेवावं लागतं। काही हॉटेलमध्ये टर्नडाऊन मॅटही दिले जाते आणि स्लीपर ओपन करून त्या मॅटवर ठेवावे लागतात, जेणेकरून गेस्ट जेव्हा रूममध्ये येईल संध्याकाळी थकून भागून तर त्याला रूममध्ये काही करायची गरज नाही, फक्त एक रिफ्रेश व्हायचं आणि पटकन झोपी जायचं। अशा प्रकारे एक ॲटमॉस्फिअर तयार केलं जातं। या हॉटेलमध्ये जेव्हा आम्ही चेक इन केलं तेव्हा संध्याकाळची वेळ होती, त्यामुळे तुम्हाला दिसत असेल की पूर्ण शांत आहे फ्लोअरवर। तर टर्नडाऊन सर्व्हिस झालेली होती रूममध्ये तेव्हा आम्ही त्याला चेक इन केलेलं आहे। हा एंट्रन्सचा व्ह्यू आहे। रूममध्ये एंट्री केल्यावर हे एक वॉर्डरोब आहे, तिथे हँगर्स आहेत। हँगरमध्ये क्लिप हँगर, वुडन हँगर आणि सॅटिन हँगर ठेवले जातात। सॅटिन हँगर नॉर्मली बिझनेस हॉटेलमध्ये नाही ठेवले। टीव्हीच्या खालच्या प्लॅटफॉर्मवर टी कॉफी अम्युनिटीज ठेवले आहे। हे जे तुम्ही दिसतंय ब्लॅक कलरचं जे कार्ड आहे ते टेंट कार्ड आहे। जेव्हा रेस्टॉरंटमध्ये एखादं फूड प्रमोशन चालू असतं, म्हणजे एखादं फेस्टिवल चालू असतं, त्याचे कार्ड्स आपण रूममध्ये ठेवतो सगळ्या रूममध्ये। हे रायटिंग टेबल डेस्क आहे, त्याच्यासमोर एक मिरर आहे, एक फोन आहे आणि एक चेअर आहे आणि एक लॅम्प आहे, जेणेकरून गेस्ट आपली स्टडी वगैरे करू शकतो। कर्टन बंद आहेत कारण की टर्न डाऊन सर्व्हिस आणि रूमच्या बाहेर बघाल तर पूर्ण अंधार आहे कारण की रात्रीची वेळ आहे। इथे एक लॅम्प आहे, इथे एक सोफा आहे, बेडसाईड टेबलला परत एक लॅम्प आहे। ड्रॉवर्समध्ये हॉटेलचं काही सामान असतं, डिरेक्टरी ऑफ सर्व्हिसेस असतात। या बेडवर बेड कवर नाही आहे, याचा अर्थ त्याला टर्नडाऊन सर्व्हिस दिलेली आहे। बेड थोडा क्रम्पल आहे कारण की तो यूज केलेला आहे। परत एक बेडसाईड टेबल आहे आणि हा बाथरूम आहे। बाथरूममध्ये शॉवर क्युबिकल आहे, बाथटब आहे, वॉश बेसिन काउंटर आहे, फोन आहे, डस्टबिन आहे, बाथरूम अम्युनिटीज आहे, 2 वॉटर बॉटल्स आहेत, गार्गल ग्लास पण मध्ये। बाथरूमच्या समोर हा नेहमी वॉर्डरोब असतो। कमीत कमी जागेत खूप साऱ्या गोष्टी बसवायच्या असतात, त्यामुळे अशा प्रकारे ही होती क्विक हॉटेल रूम टूर।
अशाच प्रकारच्या व्हिडिओमधनं आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत हॅपी हाऊसकीपिंग अँड बाय.